2-3 तास पोरांना झाडाच्या खालून मी निघूच देत नाही. इतकी वळवळ करतात. थोडं ऊन कमी झालं, मम्मी चल मम्मी चल, शेताळ्याकडे जाऊ, विहिरीवर जाऊ, रोडला जाऊ. मग त्यानंतर रोडला फिरून आलो आणि मग गावाकडे औषध मारायला गेले होते शेवग्याच्या बागेत. तिकडून ट्रॅक्टर आणि ब्लोअर घेऊन आले. तसं तर मला ट्रॅक्टर चालवायचं होतं, पण राधा म्हणली का की मला. मग म्हणलं तूच शिक. आणि तिची खूप इच्छा आहे ट्रॅक्टर शिकायची. मागं 1-2 वेळा तिला शिकवलं होतं, पण शाळा कॉलेज असल्यामुळं ना शक्यच होत नाही. आता सुट्ट्यामध्ये शिकवायला चालू केलं आहे. बघूया आता किती शिकते ती. त्यानंतर मग केशर आंब्याचं पाड 2-3 पाड सापडले मला, तर ते पाडच घेतले मी खायला. आणि मला खरं तर यावर रील बनवायची होती बरं का, खाल्लं चाटून पुसून वाली. पण हा आता मी ब्लॉगमध्ये टाकते, बघूया. तर खूप छान असे गोड केशर आंबे आहेत आणि असे खाल्ल्याशिवाय ना खरी टेस्ट कळतच नाही आहे. तेवढे जास्त पिकलेलं नाही, पाड असल्यामुळे हिरवगार आहे. त्यानंतर मग लाईट आली. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास आमच्याकडे कंपल्सरी लाईट जाते. तुमच्याकडे जाते का कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मग रात्रभर कडबाकुट्टी करून ठेवली, जेवढी पुरल जनावराला एवढी. तर हे मक्याचं करतोय बरं का आम्ही. आहुनला गावात जायचं होतं, त्यांना खूप धपळ होती. तुम्ही जावा म्हटलं, मी करते. त्यानंतर दीदीनं मस्त असं शेवायचं उपीट बनवलं जेवणात. सगळ्या